तर मित्रांनो, आता आपल्या सर्व शेळ्या वेलेल्या आहेत. म्हणजे कालच 2 शेळ्या वेलेल्या आहेत आणि होंडी तर वेलेली होती 2 दिवसापूर्वी तिला दिलेल्या होत्या. आता आहेत युट्रावेट नावाच्या गोळ्या. आता बघा, ह्याच्यामध्ये 100 गोळ्या आहेत. 120 ते 130 रुपयाला तुम्हाला पाकिट भेटत असते. आता बघा हे कशासाठी ते पण सांगतो अगोदर मी तुम्हाला. हे गोळ्या बघा, एकदम जबरदस्त गोळ्या आहेत. हे बघा, ज्यावेळेस शेळीचा जार म्हणजे शेळी वेते त्यावेळेस जार पडतो किंवा नाही पडला, बघा तुम्हाला सांगतो, जार व्यवस्थित पडावा, गर्भाशयाची व्यवस्थित साफ व्हावी, राहिली सैली घाण संपूर्ण निघून जावी म्हणून 2 ते 3 वेळेस आपण शेळी वेल्याच्या नंतर 3 ते 4 गोळ्या व्यवस्थित, आता बघ तुम्हाला बॅक कॅमेरानं त्रास दिसत असेल तर बघा, ह्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची अगोदर. हे बघू शकता मित्रांनो, हे गोळ्या आहेत, बघू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. शेळी वेल्याच्या नंतर द्यायच्या, 1-2 दिवस द्यायच्या, 4-4 गोळ्या किंवा 3-3 गोळ्या द्यायच्या. ह्याची व्यवस्थित आपण आता करून घ्यायची बुकणी आणि ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी. आता पाणी टाकलेला हे बघू शकता तुम्ही, हे व्यवस्थित ह्याला ढवळून घ्यायचं. अजून हे जे सिरेंज जे आहे तर बघू शकता, हे सिरेंज हे पूर्ण कडला काढायचं आणि डायरेक्ट माझी पद्धत सांगते बरं का आपल्या रेबल स्टार फार्मवरती. हे बघू शकता, ह्याच्यामध्ये हे मिक्स, नंतर थोडंसं पाणी. ह्या आहेत 4 गोळ्या, हे बघू शकता, ह्याच्यामध्ये अजून घातलेल्या आहेत 4 गोळ्या. थोडंसं पाणी पण घालू शकता, का अडचण नाही. ह्याच्यामध्ये बघू शकता हे लावलेलं आहे, इथून हे वरी. तर बघा, हे जे आता आपण तयार केलेलं आहे, आता शेळ्यांना पाजायचं व्यवस्थित, जेणेकरून राहिली सैली घाण वगैरे व्यवस्थित साफ होत असते. राहिला सगळा झार वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं पडतंय, जेणेकरून पुढच्या वेताची तयारी जे काय आपण म्हणत असतो, ज्यावेळेस नव्यानं आपल्याला शेळ्या लागवड करायची 2 ते 2.5 महिन्यानंतर, त्यावेळेस अडचणी येऊ नयेत म्हणून व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं. शेळीपालनामध्ये कधी पण लक्षात असू द्या. आता 3 ते 4 गोळ्या, 4 गोळ्या आहेत, त्या 4 गोळ्या मिक्स करून घेतल्यात आणि बघू शकता होंडीला तर दिलेला आहे, होंडीचा काही विषय नाही. बाकी एक म्हातारी आणि लांबडी शेळी ह्याला देऊन घ्यायची आता आपण. तर मित्रांनो बघू शकता, दोन्ही शेळ्याला 4-4 गोळ्या वाटून दिलेल्या आहेत. हे बघा, शक्यतो जार पडण्यासाठी आपण जर विचार करायला गेलं तर इनोलॉन असो, एक जपार असो, पॉर्च्युटून असो, ह्या औषधांचा वापर करत असतो. पण हे कसं आहे, आयुर्वेदिक आहे, ऑलरेडी जार वगैरे पडलेला आहे. फक्त राहिली सैली घाण पडण्यासाठी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बरं का. त्याच्यामुळे कसं आहे, स्वस्त पण मस्त एकदम जबरदस्त आहे. बघू शकता 100 गोळ्या असतात, अशा पद्धतीचं तुम्ही आणून घेऊ शकता. आता अजून एक टाईम द्यायचं किंवा अजून 2 ते 3 टाईम जरी दिलं तरी काय तितका काही ताण घ्यायची गरज नाही. आणि विषय आहे तो शेळीच्या डिवर्मिंगचा. हे बघा, शेळी वेल्याच्या नंतर 25 दिवस, कमीत कमी 25 दिवसापर्यंत पिल्लं पण चांगले मोठे होतात. आणि 25 दिवस झाले की पिल्लांची पण डिवर्मिंग आणि त्या शेळीची पण डिवर्मिंग एकत्र करायची असते. बघू शकता कोंबड्या वगैरे मध्ये आहेत आणि पिल्लं सुद्धा दाखवतो, एकदम जबरदस्त पिल्लं झालेली आहेत आपली. बघू शकता 4ही पिल्लं इथे दिसत असतील तुम्हाला, बसले नाही तिथं, एकदम मस्त पिल्लं झालेली आहेत. आणि आणू लवकरात लवकर शेळ्या आणायचं पण नियोजन आहे आपलं. बघू शकता कोंबड्या वगैरे वाढले आहेत. आणि जे पहिल्याचे जे 2 कोंबडे होते ती एकसारखे दिसायचे जे कोंबडे होते, ती कोंबड्या आपण 1200ला जोडी दिलेले, 600 रुपये न करून विक्री केलेली आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या मस्त त्याच पैशावरती आपलं खुराकाचं वगैरे नियोजन झालेलं आहे. पिंकू ग्राय पॉटर असो किंवा एखादी बेवॉन ड्रॉप वगैरे आणलेला आहे. ह्या गोष्टींचं म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला की पालनामुळे आपलं थोडंसं म्हणजे शेळीपालनाचा जो खर्च आहे तो कुठेतरी कमी होतो. आणि खरंच कमी होतो मित्रांनो, सावकाश म्हणजे कुठं ना कुठं थोडाफार हातभार लागतच असतो कुक्कुटपालनामुळे, म्हणजे आपल्या गावरान कोंबडी पालनामुळे. आणि हो, काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.